सोलापूर तालुका पोलीस ठाण्याकडील बेवारस स्थितीमधील चारचाकी आणि दुचाकी वाहन संबंधितांनी घेऊन जावीत असं आवाहन पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांनी केलं आहे। ज्या चारचाकी व दुचाकी वाहनांचा मालकी हक्क कुणीही सांगितला नाही अशी एकूण 4 चारचाकी वाहनं तसंच 67 दुचाकी वाहनं सोलापूर तालुका पोलीस ठाण्यास बऱ्याच कालावधींपासून पडून आहेत। चारचाकी वाहनांमध्ये एक राखाडी रंगाची स्विफ्ट डिझायर, बॉडी नसलेली 3 मालट्रक, एक टाटा कंपनीची 12 टायर असलेला मालट्रक व पिवळ्या रंगाचा जेसीबी ही वाहनं पडून आहेत। ज्या कोणाची चारचाकी दुचाकी वाहनं असतील त्यांनी त्यांच्या मालकी हक्काचे पुरावे कागदपत्र घेऊन सोलापूर तालुका पोलीस ठाणे इथून ओळख पटवावी। दरम्यान सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांनी सर्व सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन केले की ज्या कोणी नागरिकांची चारचाकी आणि दुचाकी वाहनं असतील अशा संबंधित नागरिकांनी त्यांच्याकडील वाहनांची उपलब्ध कागदपत्र घेऊन यावेत, जेणेकरून त्या नागरिकांना ही वाहनं परत करणं सोयीस्कर होईल। दरम्यान 15 दिवसांपर्यंत पोलीस ठाण्यास या बेवारस अवस्थेत पडून असलेल्या वाहनांचा हक्क सांगणारं कोणीही न आल्यास या वाहनांचे कोणीही मालक नसल्याचं गृहीत धरून या बेवारस वाहनांची पुढील योग्य त्या कायदेशीर मार्गाचा अवलंब करून निर्गती करण्यात येईल अशी माहिती सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांनी दिली आहे। पोलीस स्टेशनला गेल्या 5-7 वर्षापासून किंवा त्यापेक्षा जास्त काळापासून काही बेवारस वाहनं पडून आहेत। त्यामध्ये 67 मोटरसायकल्स आहेत, 3 ट्रक आहेत की ज्याच्यावरती बॉडी नाही, एक ट्रक आहे 12 चाकीचा, तो पूर्ण बॉडी असलेला आहे। त्याशिवाय एक स्विफ्ट कार आहे ग्रे रंगाची आणि एक जेसीबी आहे पिवळ्या रंगाचा। ही वाहनं बऱ्याच काळापासून इथं पडून आहेत। आम्ही त्यांच्या मालकांचा शोध घेत आहे। तर पोलीस स्टेशनकडून सर्व नागरिकांना असं आवाहन आहे की ज्या कुणाच्या ही चारचाकी वाहनं, दुचाकी वाहनं किंवा जेसीबी असतील आणि ती मिळत नसतील तर त्यांनी पोलीस स्टेशनला संपर्क साधावा आणि त्याची ओळख पटवून घ्यावी त्या वाहनांची। त्यासाठी येताना त्याची जी कायदेशीर कागदपत्र आहेत ती सोबत आणा। पोलीस स्टेशन सोलापूर तालुक्यालाच येऊन तुम्ही पोलीस स्टेशनच्या ठाणे अंमलदाराला बोलला किंवा माझ्याशी संपर्क साधला किंवा जे मोहरील आहेत माझ्या कुंभार मॅडम म्हणून त्यांच्याशी संपर्क साधला तर ती जी योग्य प्रोसिजर आहे त्या पूर्ण करून घेतील। ओळख पटली तर ज्या मूळ मालक आहेत किंवा ज्याच्याकडे त्याची कायदेशीर कागदपत्र आहेत त्यांच्याकडे हस्तांतरित झालेला असेल किंवा मान्य न्यायालयाचा काही निकाल असेल तर त्या कागदपत्रांची पडताळणी करून, त्या आदेशाची पडताळणी करून त्या संबंधिताला परत करण्यात येतील।